मोठी बातमी समोर येते कोल्हापुरामध्ये माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीला माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। थोड्याच वेळात आता या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। माणिकराव कोकाटे आता काय निर्णय घेतात, अजित पवार आता या ठिकाणी काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज्य मंत्रिमंडळाची बैठक 12 वाजता होणार आहे, मात्र त्याआधी ही भेट होते। माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडलेत आणि आता त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाते, दबाव टाकला जातोय। त्यानंतर आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान आता काय चर्चा होते, अजित पवार काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। चेतन, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून कोकाटे अडचणीमध्ये सापडलेले आहेत। वादग्रस्त वक्तव्य, सभागृहातील त्यांचा व्हिडिओ आणि आता अजित पवार यांची ते भेट घेण्यासाठी दाखल झालेत। निश्चितच एकंदरीत आपल्याला ही माहिती आहेच की ज्या प्रकारे शब्द अजित पवारांनी दिलेला होता की मंगळवारपर्यंत आपण या संदर्भातील जी कारवाई आहे ती करू, त्यामुळे नेमकी कारवाई काय करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातील निर्णय अपेक्षित आहे। आता त्यापूर्वीच आता माणिकराव कोकाटे आहेत ते अजित पवारांची भेट घेत आहेत आणि या भेटीमध्ये एकंदरीतच चर्चा होईल। नेमकी काय कारवाई अपेक्षित आहे या संदर्भात सुद्धा अजित पवार आहेत ते माणिकराव कोकाटेंना माहिती देऊ शकतात। परिणामी त्यांचा खांदेपाठ होऊ शकतो, विभाग बदलला जाऊ शकतो, अशी चर्चा जोरदार राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे। परिणामी आता माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद की फक्त त्यांच्यावरती खाते बदलाची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी चेतन, याचं अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।